राज्यातील वाढती महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ, घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती, देशाची आर्थिक परिस्थिती तसेच कथित टीडीआर व्यवहारांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आक्रमक झाली असून मुंबईच्या वेशीवर पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारविरोधात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी हल्लाबोल केला। आंदोलनादरम्यान नेत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला। महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। आंदोलनाची दखल न घेतल्यास मंत्रालयावर मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकार जनतेच्या प्रश्नांपासून दूर गेल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्ष घोडेबाजारात व्यस्त असल्याची टीका केली। नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जात असल्याने सरकारने तातडीने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अन्यथा मंत्रालयावर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत, त्याचबरोबर वेगवेगळ्या देशात राज्यात उद्भवणाऱ्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलनं सुरू आहेत। एक विरोधी पक्ष म्हणून सक्षमतेने या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आज मुंबईच्या वेशीपर्यंत आलेलो आहोत। सरकार सध्या घोडेबाजारामध्ये व्यस्त आहे। विधान परिषदेची निवडणूक त्यांना महत्त्वाची वाटते, पण एका बाजूला सामान्य जनता ही प्रचंड महागाई आणि अडचणीत असताना त्याकडे त्यांना द्यायला वेळ नाही। आज आम्ही याचा निषेध करताना एवढंच सांगतोय की जर सरकारने मनामध्ये आणलं तर सरकारच्या तिजोरीमध्ये जे काही आत्ताच्या असलेल्या परिस्थितीला बघून कर जमा होत आहे ते जर कमी केले तर या ठिकाणी गॅस आणि त्याचबरोबर पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमध्ये नियंत्रण करता येऊ शकतं। तसेच निवडणूक प्रक्रियेत वाढत्या पैशाच्या प्रभावाबाबत निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत 2014 नंतर पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती सातत्याने वाढल्याचा दावा केला। स्वस्त इंधनाचे आश्वासन देणारे आज मौन बाळगत असल्याची टीका करत त्यांनी अबकी बार पेट्रोल 200 पार अशी उपरोधिक घोषणा दिली। चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला। की सरकार मनमोहन सिंगांचं गेलं त्याचं प्रमुख कारण काय तर आम्ही सत्तेवर आलो तर ह्या सर्व वस्तू स्वस्त करू अशी घोषणा करण्यात आली। आज काय झालंय, सकाळी उठलं की पेट्रोल, डिझेल, गॅस, CNG, सोनं सगळ्याचे भाव वाढत आहेत। 14 साली पेट्रोल 71 ₹71 रुपये होतं, ते आज 111 रुपये झाले। डिझेल 52 रुपयाचं 97 रुपये झाले। एवढं होऊन समाधान झाली नाही। आज एक बातमी मी वाचली, आता 12 रुपये आणखीन वाढणार आहेत अशी एक बातमी मी वाचली। एवढी महागाई भारतात कधीच नव्हती। आणि त्यांना विचारलं तर हे काय म्हणतात की पाकिस्तानमध्ये आपल्यापेक्षा जास्त पेट्रोल आहे, बांगलादेशमध्ये जास्त आहे, पण पाकिस्तानचा आणि बांगलादेशचा रुपया, त्यांची स्थानिक करन्सी आपल्यापेक्षा वधारायला लागली आहे। आपली खाली जाते आणि त्यांची वर जायला लागलेली। याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं तर मला वाटतं ह्या सगळ्यावर प्रकाश पडू शकेल। आता पाकिस्तानचे 450 रुपये म्हणजे आपले किती, ते 153 रुपये, जास्त नाही। आणि 450ला तिथं मिळत असेल रुपये तिथं पाकिस्तानमध्ये, इथं आता 111ला पोचलेलंच आहे। म्हणजे दुसरा मुद्दा काय तर मागच्या 24 साली पाकिस्तानचा 1 रुपया 3 रुपये 35 पैशाला होता। आता भारताचा रुपया इक्वल टू पाकिस्तानचे 3 रुपये 35 पैसे, आता ते 2 रुपये 88 पैसे झालेले आहेत। पाकिस्तानची बांगलादेशची तीच अवस्था झालेली आहे। 20 साली कोविड होतं, त्यावेळी बॅरलचा रेट हा $19 आला होता। $19 प्रति बॅरल झालं तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले का भारतात? नाही। माझ्याकडे चार्टच आहे की 14 सालापासून 26 सालापर्यंत पेट्रोलच्या प्राइसेस किती होत्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेट काय होता।
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर गंभीर आरोप करत देशाची सार्वजनिक संपत्ती विकली जात असल्याचा दावा केला. नवी मुंबईतील वनविभागाशी संबंधित कथित 28 कोटी रुपयांच्या TDR व्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ब्लूमबर्ग या मॅगझिननी दिलेल्या अहवालामध्ये या देशाचं मे 26मध्ये सोनं विकण्याचं काम RBIने केलेली. देशाची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली होती आणि ती म्हणजे त्याच्यात तोलामोलाचं काहीतरी आणण्यासाठी म्हणून देशाचं सोनं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विकण्यात आलं. देशाचं सोनं विकलेलं आहे 1,20,000 कोटी. तसंच नवी मुंबईचे वनमंत्री यांनी संत गतीने कारवाई केल्यामुळे 2800 कोटी रुपयाचा TDR ठाण्यामध्ये जनरेट झाला. 2800 कोटी रुपयाचा. त्यांना न्याय आणि विधी खात्याने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची परवानगीच दिली नाही. ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे माहीत नाही, पण चुकीच्या कारणांमुळे 50 वर्ष चाललेला खटला वनखातं विरुद्ध D दयाबाई याच्यामध्ये वनखात्याला परवानगी न मिळाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला ती संधी मिळाली. ठाणे महानगरपालिका कारण नसताना याच्यामध्ये पडली आणि सर्व साधून आता 2800 कोटी रुपयाचा TDR हा विकला जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त 8 जून रोजी सर्व प्रमुख नेते एकत्र येणार असून आगामी राजकीय रणनीती आणि संघटनात्मक कार्यक्रमांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महागाई आणि आर्थिक प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आगामी काळात राज्यभर आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याच्या तयारीत असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले. 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. तो वर्धापन दिन आम्ही मुंबईत साजरा करणार आहोत, पहिला मुद्दा. आणि त्याच्या आधी 8 तारखेला इंडिया अलायन्सची एक मीटिंग आहे. काल काँग्रेस पक्षाचा आम्हाला फोन आला होता, आदरणीय पवारसाहेबांना फोन आला होता की इंडिया अलायन्सनी ठरवलं आहे की 8 तारखेला कॉन्स्टिट्यूशन क्लबला दिल्लीत भेटायचं. महागाई, बेरोजगारी, प्रचंड होणारा भ्रष्टाचार आणि नीटच्या परीक्षेमध्ये तुम्ही बघितलं काय झालं आहे. त्यानंतर काल बदल्याही अनेक झाल्या. आणि या परिस्थितीमध्ये देशाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती ही सगळीच प्रचंड अडचणीत आलेली आहे. आणि याच्याबद्दल नुसतं विरोधक म्हणून नाही, पण एक जागृत भारतीय म्हणून इंडिया अलायन्सचे सगळे घटक 8 तारखेला 11:30 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबला दिल्लीला आम्ही भेटणार आहोत.